मी सर्वात मोठा आहे। आम्ही दोघं भाऊ आहे, एक लहान आहे। के कुटुंबाचा आनंदाचा दिवस आहे। साठे कुटुंब या परिवारामध्ये वाढले। आम्ही तिघे भावंड एकत्र राहिलो व आमच्या आईवडिलांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार दिले। असे आईवडील सर्वांना मिळो। मला जे पती म्हणून महेशराव मिळाले त्यांचा स्वभावही खूप छान आहे। ते जे कुटुंब मिळालं ते आमच्या परिवाराच्या भाग्यच आहे। माझ्या कुटुंबामध्ये जी पत्नी म्हणून येणार आहे तिचं नाव आहे राणी। कुटुंबामध्ये मुलगी मिळणार आहे ती आम्हाला मुलगी नाही तर मुलीसारखीच मिळावा, एकदम आनंदित आनंद राहावा। महेशला पण लाडातच वाढवलेला आहे। आमच्या कुटुंबामध्ये जास्त धावपळ चालू आहे, आनंदी आहे। सांगना का भेटुनी दुरावे, विसरू नहीं आठवे तुम्हाला। जे साठे पाहुणे आहे हे आमच्यासाठी नवीन आहे आणि ज्यावेळेस आम्ही ते महेशला पाहण्यासाठी मध्यस्थी आमचे
जे विठ्ठलराव इंगळे ती पाहुणे आहे त्यांनी आम्हाला दाखवलं, तर ती मुलगी आम्ही पाहिल्याबरोबर अगदी सुंदर वाटली आणि आम्हाला सगळ्यांना आवडली. महेश आमचा हा लाडाने वाढलेला मुलगा आणि मला फक्त 2च मुलं आहेत, महेश आणि राहुल. हा सगळ्यात मोठा आहे आणि याच्यासाठी अगदी ही मुलगी आम्हाला सगळ्याला योग्य वाटली आणि सुंदर वाटली. म्हणून आम्ही अगदी त्याला ज्यावेळेस आत्तापर्यंत आम्ही याला लहानचं मोठं केलं, आता इथून पुढे तिची जबाबदारी राहील आणि तिने आता त्याचा सांभाळ करून त्याला अगदी व्यवस्थित आणि ती आम्हाला आमच्या मुलीसारखी राहील हे मी सांगू शकतो. आणि ती आम्हाला अगदी घरच्यासारखी म्हणजे मुलीसारखीच आम्ही तिला वागवू. प्रसंगी माझी पुतणी चिरंजीवी शोकांसिनी राणी हिचा या ठिकाणी विवाह संपन्न होत आहे. राणी ही अत्यंत साठे परिवारामध्ये अत्यंत लाडात आणि गुणी मुलगी आहे. आम्ही अत्यंत लाडाने आणि प्रेमाने तिला या ठिकाणी सांभाळलेलं आहे. परंतु या ठिकाणी आमचं भाग्य मानतो आम्ही की आम्हाला जे काही टुपके परिवार मिळालं आणि आमचे जे महेश भाऊ आहे ते अत्यंत जसं साठी परिवाराने तिला सांभाळलं त्याच पद्धतीने टुपकी परिवारातही तिची सांभाळ होणार याची आम्हाला खात्री आहे. अत्यंत स्वजळ आणि संस्कृती आणि कृषीप्रधान आणि पंचकृषीमध्ये अत्यंत कृषी क्षेत्रामध्ये नावलौकिक असं टुपकी परिवारामध्ये आमची राणी आम्ही देतो आहे. त्याचं आमचं एक भाग्यच आहे आणि ती त्या ठिकाणी आमच्यासारखंच तिचा सांभाळ होईल लाडात आणि सर्व गोष्टींनी अशीच आम्ही अपेक्षा करतो. महेश हा आमचा मित्र आहे आणि भाऊ पण आहे. त्यामुळे म्हणजे त्याच्या लग्नामुळे आम्हाला भरपूर आनंद होत आहे. म्हणजे सर्व गावकरी आणि सर्व पाहुणे मंडळी हे पण खूप खुशीत आहे. मेरा यार बना है दूल्हा और फूल खिले हैं दिल के, अरे मेरी भी शादी हो जाए दुआ करो सब मिलके. त्यामुळे नवरदेव आणि नवरी दोघं पण खुश आहेत. महेशला सुद्धा तिने अगदी व्यवस्थित सांभाळून त्याच्या संग चांगला व्यवस्थित संसार करावा हीच आमची इच्छा आहे आणि सर्वांचं प्रेम तिच्यावर राहील आणि तिचंही सगळ्या घरावर प्रेम असावं एवढी आमची सर्वांची इच्छा आहे. एवढी तिने पूर्ण करावी एवढ्यातच आमचं समाधान आहे. अशा सदिच्छा शुभेच्छा आपण सर्वजण इथे त्यासाठी जमलेलो आहोत. मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने, संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वतीने वधू आणि वर यांच्या सुखी संसारासाठी व भावी त्यांच्या आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते व शुभाशीर्वाद देते. धन्यवाद. माझी बहीण म्हणजे माझी आई बी आणि बहीण बी. माझ्या भाषेचं जे लग्न झालं ती माझी भाषी माझ्या एकाच गावातला असल्यामुळं समजा तर ती आमच्याच घरात लहानाची मोठी झाली. आणि आपण जे तिथं टुपके पाटलाची इथं समजा आपली जी भाषी दिली तर त्यांचा बी परिवार खूप चांगल्यापैकी भेटला आम्हाला.
त्यांचे आम्ही म्हणजे मनापासून धन्यवाद करतो आणि चांगल्यापैकी भेटल्यामुळं आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. मी राहुल वरक्षनाथ टुपके. माझ्या भावाचा विवाह संपन्न झाला, तर त्यासाठी आम्हाला भावजाई म्हणून राणी पांडुरंग भगवान साठे यांची कन्या ही आम्हाला भावजाई म्हणून मिळाली. ती माझी आईसारखी आहे. यांना तळेगावमाळे येथील टुपके कुटुंबातील सहर्ष स्वागत. मी संजय टुपके. तर आज 23 तारखेला माझे चुलत भाऊ महेश गोरक्षनाथ टुपके यांचा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि महेश हा अतिशय शांत आणि सुस्वभावी असा मुलगा आहे. आणि त्याला जी मुलगी मिळालेली ती भगवान साठे जांभरगाव यांची कन्या राणी असून ती पण शांत आणि मनमिळावू स्वभावाची आहे. तर अशा या दोन्ही वधूवरांच्या या ठिकाणी शुभविवाह आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडतो आहे. अशा शुभविवाहासाठी मी माझ्या वैयक्तिक माझ्याकडून की त्यांचं भावी जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीत जावं आणि त्यांना परमेश्वर भरपूर आयुष्य द्यावं आणि माफक अशी संतती देवो अशी मी भगवंताची प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या नवीन भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. दोघांनी सुखाचा संसार करून आम्हालाही त्यांनी सांभाळावं आणि त्यांचाही सुखाचा प्रपंच अगदी चांगल्या जोमाने सगळ्यांच्या वडिलांच्या वडीलधाऱ्याच्या आशीर्वादाने व देवादिकांच्या आशीर्वादाने त्यांचा प्रपंच अगदी भरभराटीचा हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.